दवाखान्यात गेलं महिला 15 दिवस झाले तिच्या पप्पाने दवाखान्यातून आणलं. तिच्या दवाखान्याची पायरी चढली नाही आली, ती गाडीतच झोपेल राहिली. माझे पप्पा मला तिथं दिसतील म्हणते बेडवर, डॉक्टर समोर माझे पप्पा दिसतील. काळजी करू नका, येतो परत येतो बरं का बेटा, काळजी करू नको. ते तर सगळ्यांनी शांत बसलेलं आहे, आम्ही रडत नाही. रडू नका, पर्याय नाही, काही गोष्टी पर्याय नसतो. तुम्ही मोठे हात समजून घ्या, यांना थोडंसं धीर द्या तुम्ही. येतो मी परत येतो. तुमचं समजूनच घेतलंय त्यांना, त्यांचंच लहान ते मोठे करणार. त्यांच्या फ्युचरचा विचार तुम्हीच करू शकतात सर. आता करतो, आमची कॅपॅसिटी नाहीये त्यांना ताकद लावतो. आमची जेवढी आमची ताकद आहे सगळी ताकद लावून देतो. आमची तेवढी विनंती मान्य करा. माझे आई-वडील म्हातारे आहे, त्यांची कंबर खचलेली आहे, ते उठून उभे राहू शकत नाही. येतो. तर म्हणजे अशा पद्धतीचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. मंगेश साबळे यांनी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्याचबरोबर तहसीलदार यांना देखील एक पत्र देण्यात आलेलं आहे. पत्रामध्ये विषय आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मौजे खुपटा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील तरुण समाधान रायभान काळे यांनी दिनांक 1/2/2025 शनिवार रोजी स्वतःच्या गावात आत्महत्या केली आहे. त्यांच्या परिवाराला तात्काळ मदत मिळण्याबाबत वरील विषयी निवेदन करण्यात येते की समाधान रायभान काळे हे मौजे खुपटा तालुका सिल्लोड येथील रहिवासी असून मराठा आरक्षण चळवळीमध्ये प्रामुख्याने सहभागी होते. समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक आंदोलन त्यांनी केली. समाजासाठी सहपरिवार आंदोलनात ते सहभागी होते, पण सरकारने आरक्षणाचा मुद्दा मार्गी न लावल्यामुळे नैराश्यात जाऊन समाधान काळे यांनी आत्महत्या केली आहे. ते घरातील एकमेव कर्ते व्यक्ती होते, तरी आपणास विनंती करण्यात येते की समाजाच्या भावना लक्षात घेऊन कैलासवासी समाधान काळे यांच्या परिवारास 25 लाख रुपये मदत तात्काळ देण्यात यावी. प्रतिलिपी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना देखील पाठवण्यात आली आहे. आवक जावक क्रमांक देखील यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. मंगेश साबळे यांची सही आहे सरपंच म्हणून, तर साईनाथ बेडके हे मराठा आंदोलक त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित होते.